हो मला बोलला तो तुमची चर्चा झाली मला बोलला तो काल आपलं बोलल्याप्रमाणे ते हे व्हिडिओ काय आले नाही तुम्ही बोलले त्यांचा काय हेल्थ इश्यू काहीतरी. हा ऍक्च्युली मी पण पुण्यालाच आहे, माझाही हेल्थ इश्यू आहे. आता डॉक्टरकडे चाललो होतो, आता तेही नाही आहे. विस्तार अधिकारी मग आता माझं म्हणणं काय सर, आपलं काल बोलल्याप्रमाणे ना त्यांना रायटिंगमध्ये द्या प्रॉपर. तुमचं कोण आहे ते आहेत ना विस्तार अधिकारी पंचायतचे, त्यांना इथे पाठवा. ठीक आहे. हा ते आता इथे जवळपास आहेत का, कुठं येईल तिला लवकर ते. नाही काळवाडीलाच आहे. ठीक आहे, माझं पण तेच म्हणणं होतं. ठीक आहे की तुम्ही परत घ्या तुमचा जसा अहवाल आहे चौकशीचा, नाही का, आपण थर्ड पार्टी ठेवू. हो नाही ऐका ना, अहवालात तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं जे मुद्दे रिअल वास्तव जो रिप्लाय तुमचा असेल ते तुम्ही घ्या, फक्त त्याचं पेंडन्सी संपवा. हो 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 तेवढंच म्हणणं आहे आमचं. त्याच्यामध्ये मयूरला काय म्हणायचंय आणि तुमच्या रेकॉर्डवर काय आहे त्याची सांगड घाला आणि जे वस्तुस्थिती असेल ती त्याच्यावर नोंदवा आणि तिचं हे करून टाका. ते यांना सीओ साहेबांना ते देऊन टाका ना खाली वरती. हो 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 तो एक आता त्यांनी लक्षात आणून दिला की आपला एक अहवाल वर गेला नाही. ठीक आहे, उद्या मंडेच्या त्यांची जेवढी पेंडन्सी आहे ना त्यांना एक 2 ओळी फक्त लिहून द्या. तुमची जेवढी पेंडन्सी आहे, जेवढे अर्ज तुम्ही आमच्या कार्यालयात केलेले आहेत त्याचे उलट टपाली सेवांकडून आम्हाला जे जे मागणी मागितलेली आहे त्याच्यासहित आम्ही सगळा तुमचा निपटारा उद्या सोमवारी वर्किंग डेमध्ये सगळं करून त्याचं व्हिडिओना मेल केलेला असेल किंवा सबमिट केलेलं असेल त्याची पोच आम्ही तुम्हाला सुपूर्द करू. म्हणजे तुमचं काम संपलं. मग ते सीओ आणि डेप्युटी सीओ काय करतील ते नंतर बघूया आपण. तुमचा रोल संपवा, रोज तुमच्याकडेच आहे. तुमच्या दिरंगाईमुळे ते सगळं आतापर्यंत लांबलं, त्यामुळे तू बसलेला आहे तो. ठीक आहे, मी काय म्हटलं, आता जसं आपलं बोलणं झालं, मी ड्राफ्ट तयार करतो त्याचा आणि विस्तार अधिकारी काळवाडीला. तुम्ही ड्राफ्ट एवढा स्पेसिफिक करणार आहे की जे मयूर कातळेंनी केलेले जेवढे काही अर्ज आहेत जेवढे काही आणि त्याच्या अनुषंगानं तुमच्या उलट टपालीची विचारणा झालेली आहे. मग ते कलेक्टरकडनं असेल, डेप्युटी सीओकडनं असेल, कोणाकडनं त्याच्या सबंध निपटारा आम्ही सोमवार मंगळवार 1 दिवस एक्स्ट्रा घ्या या 2 दिवसामध्ये करून तसा अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करू. तुम्ही तुर्तास उपोषण मागे घ्यावं. एवढं रायटिंग मला 2 वेळी तुम्ही आणून द्यायचं, आम्ही मुद्दा संपवतो. बरोबर ना, बाकीच्या मागण्या सगळ्या मागण्या ज्या रेकॉर्ड आहे तेवढ्या. नाही एक थोडस कन्फ्युजन आहे यात. आता यांनी जे सांगितलं ना, माझं बोलणं झालं, यांनी 200 काहीतरी इथे केलंय म्हणतात ऑनलाईन पोर्टलवर. अच्छा, पोर्टल ऑनलाईन काय पेंडिंग आहे का? पेंडिंग नाहीये, त्याला उत्तरं दिलेत पण ती चुकीची दिली. नाही ऐका सर, त्यांनी पोर्टलला तुम्हाला जे जे सबमिट केलंय त्याची शहानिशा करा तुम्ही परत एकदा, आणि त्याची उत्तर त्यांनी चुकीचे वेग दिले असतील. ते बघायला मला थोडा टाइम लागू शकतो, पण हे जे ऑफलाईन मध्ये जे काही आले आहे त्यांच्यात नाही सर, आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही संपून टाकू. ऑनलाईनचे अर्ज आहेत ना आता आमच्याकडे जे आहेत ना ते आता बाय हँड तुमच्या यांच्याकडे देऊन टाकू आम्ही. एक दिवस काढून त्याची फ्रंट पेजची कोणाकडं, तुमच्या विस्तार अधिकाऱ्यांकडं. पण त्यांना काय सांगा की याची तुम्ही वस्तुनिष्ठ माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती सादर केली असेल तर ती रिव्हेरीफाय करा आणि त्यासहित त्यांना त्यांचे उत्तरं अधिक तुमचा वरिष्ठ कार्यालयाचा रिप्लाय हे संपून टाका सगळं. ठीक आहे ठीक आहे. त्यांनी काय केलंय, पंचायतला पाठवतो. हां त्यांनी आम्हाला लिहून द्यावं तसं बिहाफ ऑफ व्हिडिओ आणि मग आम्ही ते स्वीकारू. कोणाला पाठवणार आहेत? निवेदन मी तयार करतो आणि पाठवतो. तुम्ही आता विस्तार अधिकाऱ्यांना पाठवतो ना, कोणाला पाठवणार आहे? पण ते इन्क्वायरीवाले तेच आहेत का वेगळे आहेत? नाही तेच आहेत. ठीक आहे, पण तुम्ही विश्वस्त राहा, आश्वस्त राहा, ते काही असं काही करणार नाही. इन्क्वायरी वाले तेच विस्तार अधिकारी आहेत. ऐका, त्यांच्यावर शंका आहे जरा लोक इथली, पण त्यांना ते पाठवा. ते त्यांचं नाते संबंधित गावचे जावई असल्यामुळे लोकांना वाटतं की नाही करू शकत नाही. एक काम करू, याच्यापेक्षा ज्या ऍडिशनल चौकशा काही असतील समजा, विस्तार अधिकारी पंचायतकडे देतो मी ते चौकशी. किंवा काय करा, यांच्याकडे तुमचा माणूस म्हणून आम्हाला पाठवा, त्यांना आम्हाला रायटिंग मध्ये देऊ द्या. तुम्ही विस्तार अधिकारीच तुम्ही बदला चौकशीला सगळ्या. ठीक आहे ना, ठीक आहे ना. म्हणजे काय होईल, यांच्याकडे ते बोट येणार नाही कशाचं. ठीक आहे, ज्या ऍडिशनल चौकशा आहे ना त्या दुसऱ्या विस्तार अधिकाऱ्याकडून करू. हा तसं लिहून द्या. तस त्यात म्हणा की माझ्याकडे असणारी चौकशी तर चौकशी अधिकाऱ्याकडे आम्ही सोपवण्याचे आदेश बीडीओ साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळं त्याबाबतची कार्यवाही आणि आपले पेंडन्सी अधिक आपण ऑनलाईन केले अर्ज याचा निपटारा आम्ही सोमवार मंगळवारपर्यंत करू आणि तोपर्यंत आपले उपोषण आपण स्थगित करावे. म्हणजे आम्ही त्या तुमच्या ह्याच्यापर्यंत स्थगित करून टाकू. मला पुन्हा क्लिअर करायचं आहे, जे ऑनलाईनच्या
जे दिले आहेत तक्रारी ते मला बघावे लागतील की देतो ना किती आहेत तुमच्याकडे आणि ज्या काय आहेत. ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी तुमच्याकडे मी आता बाय हँड देतो 23 पासून ऑनलाईन तुमच्याकडे हा, yes. दिसणारच आहे त्या 2023 पासून त्याची प्रिंट आमच्याकडे आहे त्याच्याबाबत ऑफलाईनच्या आहेत ना त्या मी मंडे पर्यंत क्लिअर करतो. हा नाही पण तुम्हाला दोन्ही क्लिअर करायचे ऑनलाईन सबमिट झालेले जे काही उत्तर त्यांनी दिलीत ना त्याच्यामध्ये वेग आहे म्हणजे काही चुकीच दिलेलं असं म्हणणं आहे तर ते पण तुम्ही तपासा जे योग्य दिलं उत्तर ते योग्य माझं हेच म्हणणं आहे की ऑनलाईनचा ते तपासायला थोडासा टाइम लागेल जे ऑफलाईनचे आहे जे अहवाल तयार झालाय मी मंडे पर्यंत देतो ते ठीक आहे ना मयूर त्यांचं काय म्हणणं ऑनलाईनचं मला फक्त जुनं असल्यामुळं व्हेरीफाय करा आम्हाला वेळ लागेल त्याला 2-4 दिवस द्या आपण महिना देतो एवढं नाही एवढे नाही महिना 8 देतो मी दिवसात त्यांना, 8 दिवसात करतील ते परंतु महिन्यात तरी त्याचा निपटारा झाला पाहिजे. सर ऐका त्या ना अधिकाऱ्यावर ऑनलाईनचं जे क्लिअरन्स आहे ना केली तुम्ही पाहिजे. 8 दिवसात तुम्ही कराल का 8 दिवसात आता मला बघावं लागतील यांच्या 200 तक्रारी आहे म्हणतात तर कशा टाईपच्या आहेत काय 200 आहेत पेक्षा जास्त ते online. मला एक्झॅक्टली माहित नाही ना. त्याच्यातल्या ज्या मोजक्या आहेत ना मी ते 200 नाही तुम्ही म्हणतो, मला ते मोजक्या मार्क मी घेऊन करून द्या जातो काजळे त्याच्याकडे. साहेब तुम्ही मला मार्क करून द्या कोणत्या आहेत तर त्या ज्या मोजक्या ऑनलाईनच्या आहेत ना, हा सर ठीक आहे काम करूया त्यांच्याकडे निवडक जे आहे त्या मार्क करून घेऊ आणि मग बाकीचे जे पेंडन्सी ती 2 दिवसात संपू फक्त आणि सीओनी त्यांना एक हा, पत्र yes. दिले त्यांना पाठवा आणि रायटिंगमध्ये आला आम्हाला इथं 4 महिन्यापूर्वी हो, हो, सीओ हो. साहेबांनी यांना एक पत्र मी दिले पाठवतो तर. व्हिडिओना. ठीक. जे पेंडिंग येते पेंडिंग नाही कार्यवाही करण्याच्या आधीच दिले डायरेक्ट. आणि ऐका ना तुमच्याकडे काही कारवाई करायची त्या जमिनी संदर्भातला विषय ना जमिनीचं नाही हे ऑनलाईन अतिक्रमण. ऑनलाईन पोर्टलचं तुम्हाला पत्र दिलं सीओनं का ह्याच्यावर तुम्ही त्वरित कारवाई करा तुम्ही करत नाही ते नियमोचित कारवाई करून ती मला टाका. मार्क करा कोणती आहे तर ठीक आहे ते त्यांच्याकडे देतो आम्ही त्यांना पाठवा ठीक आहे ओके. हां हां बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.